आणि यानंतरची बातमी अर्थातच क्रिकेटच्या मैदानातून, कारण भारतीय संघानं काल पाकड्यांना चेचलेला आहे। पाकड्या मंत्र्याकडून भारतीय क्रिकेट संघानं चषक नाकारलाय। मुजर पाकड्यांची आंतरराष्ट्रीय नाचक्की सुद्धा झालेली आहे। काल संपूर्ण भारतवासियांसाठी अतिशय अभिमानाचा आणि मोठा गौरवाचा क्षण होता, कारण भारतीय संघानं पाकिस्तानवरती मात केलेली आहे। दरम्यान मॅच झाल्यानंतर नेमकं मैदानामध्ये काय घडलं होतं पाहूयात। टीम इंडियानं मोहसिन नकवी या पाकड्या मंत्र्याकडून आशिया चषक स्वीकारलेला नाहीये। मोहसिन एसएससी अध्यक्ष आणि पाकचा मंत्री आहे। मोहसिनच्या हातून पाकड्या खेळाडूंना पारितोषिकं वाटली गेली। पारितोषिकं वितरणाला भारतीय क्रिकेट खेळाडू हे मैदानातच बसून राहिले। मोहसिनकडून भारताच्या ऑपरेशन सिंदूरची सुद्धा खिल्ली उडवली गेली। क्रिकेटच्या जागतिक इतिहासात विजेत्या संघानं चषक नाकारण्याची पहिलीच घटना आहे। पाकड्या मंत्र्याच्या हातून चषक न स्वीकारून टीम इंडियानं पहलगाम हल्ल्याचा निषेध सुद्धा मैदानात केला। अखेर आशियाई क्रिकेट काउन्सिलच्या आयोजकांना ड्रेसिंग रूममध्ये जाऊन चषक भारतीय संघाला द्यावा लागला। दरम्यान विजेत्या संघानं म्हणजे अर्थात भारतीय संघानं हा चषक स्वीकारण्यास नकार दिला। क्रिकेटच्या इतिहासातला अभूतपूर्व प्रसंग काल सगळ्यांनाच पाहायला मिळालेला होता। जेव्हा ही मॅच झाली, या मॅच नंतर भारतीय संघानं पाकिस्तानवर दणदणीत असा विजय मिळवला आणि त्यानंतर ज्या चषकावरती भारतीय संघानं नाव कोरलेलं होतं तो चषक स्वीकारण्यास भारतीय संघानं नकार दिला। प्लेयर्स गए थे तब एक काफी अलग माहौल था। मैंने जैसे कहा कि इसका अलग रंग था ये सारी एशिया कप का, बट जो फिनिश हुआ मुझे लगता है कि वो बहुत ज़रूरी था, क्योंकि ये स्टेटमेंट देती है कि हमें भी ऑपरेशन सिंदूर के जैसे ही मुझे लगता है क्रिकेटर्स ने भी अपना परफॉर्म किया कि ज़्यादा किसी से बात नहीं की, बट फील्ड पे जाके करके दिखाना। और जो था कि बाकी की जो आवाज़ थी बाहर से उनकी जहाँ उन्होंने आवाज़ नहीं ध्यान भी नहीं दिया, उन्होंने अपना काम किया